आता जांभळ्या देऊ नका. बोला भारत माता की, भारत माता की जय. आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना सर्वांना आनंद आहे, पण उन्हामुळं आपलं चेहरा सुकलेला आहे नाही. तर आता खाऊ मिळणार आहे, त्यामुळं एक 2-4 मिनटं थोडं ऐकून घ्या. तुमची पण भाषणं आम्ही ऐकली का नाही? छान भाषणं केली सगळ्यांनी. या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा बेंबळे या शाळेमध्ये आज प्रामुख्याने या ठिकाणी विशेष उपस्थिती या गावचे सरपंच विजय तात्या पवार, उपसरपंच प्रतिनिधी गोरखाप्पा अनपट, त्याचबरोबर या मंडळचे आपले मंडळ अधिकारी सोनवणे भाऊसाहेब यांची या ठिकाणी आपल्याला विशेष उपस्थिती लाभली. त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सौदागर खटाळ सर आणि सर्व शिक्षक शिक्षिका, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा, सर्व सदस्य या ठिकाणी प्रथमतः त्यांचं मी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे थोडं लक्ष द्या. देताय का? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो का नाही? तुम्ही अभ्यासक्रमामध्ये शिकताय आपण किती वर्ष गुलामगिरीत होतो का? तर आपण स्वातंत्र्य आपल्याला मिळून आपली राज्यघटना आपण तयार केली, लोकशाही आपण स्वीकारली आणि या लोकशाही राज्यघटनेमध्ये आपण वावरत असताना आपली घटना आपण त्या पद्धतीनं वापर करत असतो. याच्या अगोदर कोणाची होती? तर याच्या अगोदर 800 वर्ष आपल्यावर राज्य होतं परकीयांचं. त्यामध्ये याच्या अगोदर काही मोगल, त्याच्यानंतर शाह्या होत्या, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं स्वराज्य स्थापन केलं आणि या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून आपण काही काळ त्यातही स्वतंत्र झालो. परंतु या देशावर राज्य करत असताना काही गोष्टी अशा झाल्या आणि इंग्रजांचं आक्रमण झालं आणि आपला देश आपण सर्वच जण पारतंत्र्यात गेलो, म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आपला देश गेला आणि अनेक क्रांतिकारकांनी परत देश स्वतंत्र होण्यासाठी इंग्रजांबरोबर संघर्ष केला. संघर्ष करून आपलं हे राज्य परत मिळवण्यासाठी काही वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि हे सर्व होत असताना अनेक चळवळी झाल्या. महात्मा गांधींनी विशेष प्रयत्न केले, भगतसिंगाने फाशीवर गेले, असे अनेक राष्ट्रपुरुष या देशासाठी त्यांनी प्राणाची आपली आहुती दिली. तुम्ही तुमच्या भाषणातून सांगितलेच आहे. त्यानंतर आपल्याला 1947 साली याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट दिवशी आपण स्वतंत्र झालो आणि आपली स्वतंत्र राज्यघटना ही लोकशाही आपण स्वीकारली. याच्यामध्ये आपण वावरत असताना स्वतंत्र म्हणजे काय, तर आपण लोकशाहीचा अर्थ समजून घेतला पाहिजे. लोकांनी लोकांच्यासाठी चांगलं करण्यासाठी जे राज्य करायचंय ते अपेक्षित आपण केलं पाहिजे. मग आपण लोकांच्यासाठी लोकांनी आपणच आपल्यासाठी करायचं का नाही, म्हणजे आपण स्वतंत्र झालो. आणि या स्वातंत्र्याची व्याख्या म्हणून आम्हाला स्वातंत्र्य म्हणून घरी आई बाबांनी तुम्हाला जर मोबाईल दिला तर किती वेळ बघायचा? आम्हाला स्वातंत्र्य म्हणून जास्त वेळ बघायचा का? बघा, सगळ्यांना लक्षात घ्या, आपला गृहपाठ करत असताना तुम्ही तुमचा अभ्यास बघत असताना जास्त वेळ मोबाईल बघताय अशा तक्रारी यायला लागल्यात. खरं आहे का नाही? हो. तर हे स्वातंत्र्य नाही, तर आपण शिष्टाचार पाळायचा आहे. शिष्टाचार म्हणजे काय? स्वातंत्र्यात शिष्टाचार सुद्धा महत्वाचा आहे आणि हा शिष्टाचार पाळत असताना आपण आपला अभ्यास जेवढा आहे तेवढाच मोबाईलचा वापर करावा. बाकीच्या रील्स बघण्यात वेळ वाया घालवू नये. आणि मग स्वातंत्र्य ह्यासाठी आपण विद्यार्थ्यांनी वापरायचंय. वर्गामध्ये शिक्षक शिकवत असताना आपण शिष्टाचाराने त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांच्याकडून उत्तरं मिळवली पाहिजेत. स्वातंत्र्य आहे म्हणून काही विचारत बसायचं किंवा काही कॉमेंट करायच्या या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. विशेष करून ज्यांना काही चांगलं समजतंय अशांनी या स्वातंत्र्याचा पुरेपूर वापर करत असताना सौजन्याने वागणं तेवढंच गरजेचं आहे. स्वातंत्र्य मिळालं याचा आनंदोत्सव साजरा करत असताना सौजन्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे.
ज्ञानाला जर विवेकाची साथ असेल तर ते ज्ञान अधिक चांगलं होतं. म्हणून आपल्यामध्ये विवेक आला पाहिजे, हे सुद्धा आपण या दिनाच्या निमित्ताने खुणगाट मनामध्ये बांधले पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, तुमच्यासाठी हे शिक्षक ज्ञानाचं धड देत असताना यांनाही कष्ट घ्यावं लागतंय. यांनाही सगळ्या गोष्टीचा अडथळा पार करत तुमच्यापर्यंत यावं लागतंय. हे तुमच्यासाठी इथं येतात, म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे, तुम्ही तुमचा वेळ वाया नाही घालवला पाहिजे. अशा प्रकारचं वर्तन आपल्या या ठिकाणी असायला पाहिजे. आपण या शाळेमध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत असता. या शाळेमध्ये शिकत असताना जे काय चांगलं आहे ते चांगलं शिकण्याचा सर्वजण आटोकाट प्रयत्न करत असता. परंतु त्यातूनही आपल्याला ज्या काही गोष्टी समजत नाहीत ते आपण समाजातून शिकतो, आई बाबाकडून शिकतो. त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आज आपण जरी स्वातंत्र्य म्हणून घेतलो तरी सुद्धा आपण एका पारतंत्र्यात आहे. म्हणजे कुठल्या? सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, आजच्या दिवशी मी सांगतो की मोबाईल. आम्ही सुद्धा विचार करण्याची आज आमच्यावर वेळ आलेली आहे. आमच्यावर म्हणजे आम्ही जे आता ज्या वयात आहोत, तुमच्या पुढे पालक म्हणून आम्ही मोबाईलच्या विळख्यातून स्वातंत्र्य मिळवण्याच्या इतपत विचार करण्याची आमच्यावर वेळ आली आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही काय सांगतोय तर तुम्ही मोबाईलचा कमीत कमी वापर करावा. आता बरेच पालक सांगतात की तुम्ही अभ्यास देता, मग आम्हाला ते अभ्यास बघण्यासाठी मोबाईल मागतात आणि जास्त वेळ घेऊन ती बघत बसतात. तर आपण आज एक शपथ घ्यायची की मी फक्त अभ्यास करण्या इतपत मोबाईल घेणार. माझा अभ्यास संपल्यानंतर मी मोबाईल ठेवून देणार. खरंय का खोटं आहे? मग मोबाईल घरी जास्त वेळ बघायचा नाही, अभ्यासापुरता वापर. वा, छान. आणि मग आज आपल्या 15 ऑगस्टच्या दिनानिमित्त मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देतो. सर्व शिक्षक शिक्षिका यांचं आभार व्यक्त करतो. आणि आज आपल्याला या ठिकाणी प्रमुख उपस्थिती लाभलेले ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि आपल्या शिक्षणप्रेमी व्यवस्थापन समितीचे सदस्य नामदेव कांबळे यांच्या सर्वांच्या सहकार्यानं पाण्याची टाकी, जी आपल्याला 300 लिटरची टाकी आहे, ते पाणी आपल्याला रोजच्या दैनंदिन वापरासाठी म्हणजे पिण्यासाठी आपल्याला पाणी कुठलं प्यायला येतं तर फिल्टरचं पाणी येतं, आहे का नाही? तुम्ही फिल्टरचं पाणी पिता आणि ते 300 लिटरचं टाकी आपल्याला पुरत नाही. म्हणून ग्रामपंचायतनं आपल्याला 500 लिटरची टाकी या ठिकाणी दिले. त्यांचं आपण टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे, आभार व्यक्त केलं पाहिजे. अशा सर्व गावांनी आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात मदत केलेली असते. सर्वजण या शाळा जपण्यासाठी तन मन आणि धन देऊन सुद्धा सहकार्य करत असतात. आज या निमित्ताने मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आलेले सर्व पालक, शिक्षक, व्यवस्थापन समिती या सर्वांचा या ठिकाणी पुनश्च एकदा आभार व्यक्त करून या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.